मी डॉक्टर भारत नांदुरे. मी पक्षाच्या सगळ्या नेत्यांच्या सांगण्यानुसार मी ताडकस जिल्हा परिषद सर्कलची तयारी सुरू केली होती. प्रत्येक गावामध्ये आणि गावातल्या प्रत्येक घराघरापर्यंत आरोग्य सेवा नेली. ताडकस सर्कलमधल्या सर्वच्या सर्व गावामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केले. आरोग्य शिबिर करून मी आरोग्य सेवा आपल्या दारी हा कार्यक्रम राबवलेला आहे. आणि या कार्यक्रमामुळे ताडकस आणि परिसरातील शेकडो तरुण मित्रमंडळी गावकरी आपल्याला सोबत साथ देत होते आणि मला तिकीट मिळणार असं मी या सर्व मान्यवरांच्या भरोशावर सांगत होतो. आणि अचानकपणे पक्षाकडून उमेदवारी दुसऱ्या कोणाला तरी मिळाली तर त्याबद्दल मला काही दुमत नाही, माझी कोणतीही नाराजी नाही. परंतु आता गावामधून जे शेकडो तरुण माझ्यासोबत जुटलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आता असं आहे की डॉक्टर साहेब, आम्ही तुमच्यामध्ये एक स्वप्न बघतो. डॉक्टर साहेब, ताडकसमध्ये विकासासाठी तुमच्यासारखा एखादा शिकलेला माणूस पाहिजे. तुमच्यासारखा शिकलेला माणूस आलं तर ताडकसचा शैक्षणिक विकास होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एकच असतो, तो म्हणजे सुखदुःखाचा. प्रत्येक लोकांच्या मनात असं येते की बाबा किती लोक येतात जातात, निवडून येतात जातात, परंतु डॉक्टर जर असेल, कोणी जरी आलं तर काही आपल्याला काही देत तर नाहीच ना. पण डॉक्टर असेल तर किमान आपण त्याच्या घरी जाऊ शकतो, बोलू शकतो, भेटू शकतो, किमान त्याचा डॉक्टरचा आपल्याला सल्ला तरी मिळू शकतो. अशा प्रकारची जनमानसामध्ये भावना तयार झालेली आहे. आणि आता मला काल रात्रीपासून पक्षातल्या वेगवेगळ्या मोठ्या माणसाचे फोन येत आहेत, डॉक्टर साहेब तुम्ही थोडी माघार घ्या. मी माघार घ्यायला मला त्यांचा वेगवेगळ्या फोनवरून फोन येत आहेत. मला आता थोडासा त्रास पण होत आहे. तर मला आता एकतर मला तिकीट नसल्यामुळे हे तर समस्या झालेली आहे, परंतु जर मी आता माघार घेतली तर गावामध्ये परत याच्यानंतर कशात काय तोंड दाखवू मी गावामध्ये? माझ्या कार्यकर्त्याला मी नेमकं काय सांगू? काय पैसे घेऊन मी मॅनेज झालो की काय? हे लोक मला म्हणतील, माझे कार्यकर्ते मला म्हणतील डॉक्टरनं पैसे घेतले, डॉक्टरनं उमेदवारी कॅन्सल झाली, आम्ही अपक्ष तुम्हाला साथ देऊ लागलो आणि तुम्ही काय केलं हे सगळं? मला गावात दुमार तोंड दाखवायला जागा राहणार नाही. माझ्या माय मावल्या जे सुकी, गणपूर, ममदापूर, फुकटगाव या लोकांना किती माझ्यावर जीव आहे. फुरकळसमध्ये गेलो, काल लोकांना बघितलं तिकीट नाही भेटलं, रडत होते. माखणीमध्ये, ममदापूरमध्ये, सिरकळस, तामकळस, ताडकसच्या गल्लीमध्ये लोकांना दुःख झालं. मला तर दुःख आहे तिकीट नाही भेटल्याचं, परंतु मला एवढं जनतेचं प्रेम मिळत आहे आणि माझ्या पाठीशी मला तिकीट नाही मिळाल्यामुळं जनतेमध्ये एवढं माझ्या पाठीशी असल्यामुळं मला आता सुधरत नाही. मला आनंद असा आहे, माझ्यासारख्या सामान्य एका चर्मकार कुटुंबातलेल्या पोरावर या जनतेचं एवढं प्रेम आहे. मला आता पक्षातून काही लोकांचे फोन येत आहेत, परंतु मी आता मला पक्षाने तिकीट उमेदवारी दिली नाही म्हणून माझी नाराजी नाही. पण मी आता गावातल्या माणसाला नेमकं काय सांगू, काय तोंड देऊ मी त्यांना? मी जर फॉर्म मागे घेतला तर माझे मित्र आज माझ्या किती सर्कलमधून तुम्ही बघितलं फॉर्म भरता वेळेस 1000 पेक्षा जास्त लोक होते. त्यांनी मला फोन करू सांगत आहेत, डॉक्टर काही पण होऊ द्या, डॉक्टर आम्ही तुमच्या सोबत आहेत, डॉक्टर आम्ही तुमच्या सोबत तनमनानं आहेत, आम्हाला तुमचा 1 रुपया नाही पाहिजे, आम्ही तुमचा चहा सुद्धा पाजू नका, आम्ही तुम्हाला मतदान करू, आम्ही तुम्हाला निवडून देऊ आणि दाखवून देऊ. आता अशा प्रकारचं मला पाठबळ मिळत आहे. अशा प्रकारची जनमानसामध्ये भावना झालेली आहे. आणि मी जर आज फॉर्म काढून घेतला, मी जर उमेदवारी मागे घेतली तर परिसरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संदेश जाईल. लोकांना असं वाटेल की डॉक्टरने पैसे घेतले, डॉक्टर मॅनेज झाला, डॉक्टरला धमकीलं, डॉक्टरने घाबरून घेतला. लोक वेगवेगळे गैरसमज करून घेतील, माझ्यावर घेतील, माझ्या मायबापावर घेतील, माझ्या भावंडावर घेतील, माझ्यासोबत फिरणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यावर घेतील. माझ्यावर कार्यकर्त्यावर झालेला अन्याय हे आम्हाला सहन होणार नाही. काय होईल काय नाही, निवडून येईल नाही येईल हे देवाला माहीत, हे जनतेच्या हातात आहे. माझा मायबाप जनतेच्या हातात आहे, काय होणार आहे ते. मात्र मी माझं अस्तित्व ह्या लोकांनी माझ्यामध्ये जे स्वप्न बघितलेत, एक डॉक्टर म्हणून बघितलेत, आरोग्य सेवक म्हणून बघितलेत,
आणि या विकासासाठी स्वप्न बघितलेले हे स्वप्न हे चिरडून मी टाकू शकत नाही. म्हणून माझ्या पक्षातील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की कृपया आपण मला फोन करू नये. मी माझ्या लोकांना होऊ शकत नाही. मी आतापर्यंत कोणत्याही धाब्यावर पार्टी दिलेली नाही, एकही रुपये खर्च केलेला नाही. याचे कार्यकर्ते पैशासाठी सुटलेले नाहीत. हे कार्यकर्ते माझे आहेत. मी कुठेही जेवण सुद्धा दिलं नाही. तुम्ही कोणत्याही धाब्यावाल्याला विचारा, हॉटेलवाल्याला विचारा, हे माझ्यावर जीव ओतणारे कार्यकर्ते आहेत. हे ताडकस परिसराच्या विकासासाठी माझ्यासोबत आलेले आहेत. इथल्या माय माऊल्या माझ्यासाठी फिरत आहेत. हे सगळं जे आहे तर मी आता हे बंद करू शकत नाही. तरी माझ्या पक्षातील सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, कृपया हात जोडतो मी तुम्हाला, मला फोन करू नका. मला त्रास होत आहे. जनतेला ठरवू द्या काय असेल ते. कारण मी जर फॉर्म मागे घेतला तर ताडकास मध्ये तोड दाखवू शकणार नाही. लोक म्हणतील, डॉक्टर आम्ही तुम्हाला पैसे मागितले का? ताडकासचे काही लोक म्हणले का डॉक्टर पैशाची अडचण असेल तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ. माझा फॉर्म मागे घेऊ नका, कोणाला घाबरू नका. अशी परिस्थिती असताना या कार्यकर्त्याचा विश्वास तोडू शकत नाही. मी माझ्या गावातल्या लोकांचा विश्वास तोडू शकत नाही. मी माझ्या सर्कल मधल्या कार्यकर्त्यांचा, प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांचा, माय माऊलींचा विश्वास तोडू शकत नाही. कृपया मला कोणी फोन करू नये, एवढीच माझी हात जोडून विनंती आहे सर्वांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.